प्रेस क्लब मूल आणि कर्मवीर महाविद्यालय मूलच्या वतीने सर्पज्ञान आणि त्याविषयी अंधश्रद्धा याविषयी माहिती कार्यक्रम आणि मूल तालुक्यातील प्रसिद्ध सर्पमित्र तथा संजीवन पर्यावरण संस्था मूलचे अध्यक्ष उमेश सिंह झिरे आणि कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता वाळके यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम चितेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडला। यावेळी सापांविषयी माहिती, अंधश्रद्धा, विषारी की बिनविषारी, सापाने चावा घेतल्यास प्राथमिक उपचार अशा विविध विषयांची माहिती सर्पमित्र उमेश सिंह झिरे यांनी विद्यार्थ्यांना दिली। विद्यार्थ्यांनी मनात असलेले सापांविषयीचे विविध प्रश्न उपस्थित केलेत। त्यांचे निराकरणही झिरे यांनी विद्यार्थ्यांना केले। या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आम्ही हॉस्पिटलला का जातो हा एक गोष्ट लक्षात घ्या की विषारी असो बिनविषारी साप असो आम्ही हॉस्पिटलला का येतो हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जर बिनविषारी सापाला ते गेलं तुम्ही कारण ते विषापासून बनलेलं असतं 5-10 जर दिला आता नवीन सर्क्युलर दुसरा हॉस्पिटल जर दिलं आहे की विषारी साप असेल तर तुम्ही 10 एमएल डायरेक्ट लावा 10-20 म्हणजे भरपूर म्हणजे 100 ml चा एक डोस झाला एका सालाईनमध्ये। त्याचे दुष्परिणाम असे विषारी असेल तर तो काम आहे त्याचा कारण तुमच्या शरीरातलं विष दूर करण्यासाठी त्याचा काम पडत आहे तो कामात येतात। पण जर बिनविषारी साप असेल आणि त्याला जर इंजेक्शन जात असतील ते तर त्याचे परिणाम होतील समोर भविष्यात महिन्यात 2 महिन्यात दिसणं कमी होणार म्हणजे डोळ्यावर परिणाम होणार, इम्युनिटी पॉवर रोगप्रतिकार शक्ती तुमची कमी होणार। ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती नजर किंवा स्पर्म एक सगळ्यात मोठी गोष्ट जे माझी ट्रेनिंग झाली ठाणे मुंबईला तज्ञ डॉक्टर त्यांनी सांगितलं होतं सगळ्यात मोठा त्याचा गंभीर परिणाम होणार आहे। मुलं असतील किंवा मुले होती जे स्पर्म्स असतात ते स्पर्म जर डेड झाले तर आयुष्यात त्या व्यक्तीला मुलं बाळ होणार नाही। तरुण मुलगा असेल त्याला मुलं होणार नाही। असे वेगवेगळे परिणाम त्या सर्पदंशाचे होतात।